बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे. गेल्या 4 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणांची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. काही ठिकाणचे बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग वाढवणार असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. धरण क्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 36 फूट इतकी आहे, तर 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. पाणी पातळीत सातत्याने वाढ झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.